यानंतर बातमी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातल्या बबलाद गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे। बबलाद गावामध्ये 30 वर्षांपूर्वी बांधलेल्या जिल्हा परिषदेच्या कन्नड शाळेतील छताचा काही भाग हा अचानकपणे कोसळल्यानं यामध्ये तब्बल 13 विद्यार्थी आणि 2 शिक्षक हे जखमी झालेले आहेत। या घटनेनंतर झेडपी शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शाळा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचं मंदिर, पण याच मंदिराचं छत जर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कोसळत असेल तर? सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावात जिल्हा परिषदेच्या कन्नड शाळेच्या छताचा भाग कोसळला आणि 13 विद्यार्थी 2 शिक्षक जखमी झाले। सुदैवानं मोठी जीवितहानी टळली, पण या घटनेनं जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आणलाय। पालकांच्या मनातला प्रश्न कायम आहे, मुलं शिकायला शाळेत पाठवायचं की नाही। विशेष म्हणजे या शाळेच्या छताची डागडुजी अवघ्या 6 महिन्यांपूर्वी करण्यात आली होती, तरी देखील छताचा भाग कोसळल्यानं डागडुजीच्या कामावर प्रश्न उपस्थित होतोय। पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या दहशतीपोटी आता पालकांनी किंवा विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत असताना हेल्मेट अथवा लाईफ सेवर असे काही जॅकेट्स द्यावे का असा प्रश्न हा निर्माण झालेला आहे। बबलाद एकटं नाही, बबलादमध्ये जे घडलं ते धक्कादायक आहे, पण हा धोका फक्त एका शाळेपुरती मर्यादित नाहीये। सोलापूर जिल्ह्यातील 2773 शाळांमध्ये 11605 वर्गखोल्या आहेत, त्यापैकी तब्बल 581 वर्गखोल्या या धोकादायक आहेत। माळशिरसमध्ये सर्वाधिक 133, माढ्यात 95, बार्शीत 58, अक्कलकोटमध्ये 54, करमाळ्यात 44, पंढरपूर 42, सांगोल्यामध्ये 42, दक्षिण सोलापुरात 36, उत्तर सोलापूर 30, मंगळवेढा 12 अशा प्रकारे धोकादायक वर्गखोल्या आहेत। म्हणजे या धोकादायक वर्गखोल्यांमध्ये चिमुकले रोज बसतात। धोकादायक वर्गखोल्या पाडण्यासाठी प्रशासनाकडून मंजुरीही देण्यात आली आहे। 535 वर्गखोल्यांना पाडकामाची परवानगी मिळाली, पण त्यापैकी तब्बल 308 वर्गखोल्यांचं पाडकाम अजूनही झालेलं नाही, तर 116 वर्गखोल्यांचे प्रस्ताव अद्याप प्रशासकीय प्रक्रियेत अडकलेले आहेत। आणि धक्कादायक म्हणजे 581 धोकादायक वर्गखोल्यांपैकी प्रत्यक्षात केवळ 15 वर्गखोल्यांचं पाडकाम पूर्ण झालंय। इथे जे खोली आहे तिथे जवळपास 10 खोली आहे आणि 10 खोलीपैकी एकही खोली धोकादायक नव्हती। त्याचा स्ट्रक्चरल ऑडिट पण नाही झाला होता, कारण जे शाळा व्यवस्थापन समिती आहे त्यांनी असा काही अहवाल दिला नव्हता की इथे पडण्याची शक्यता आहे। तरी पण मी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षना, हेडमास्टरना आणि आमचे गट शिक्षण अधिकारींना शोकॉस नोटीस काढला आहे आणि 1 दिवसामध्ये त्यांचा रिस्पॉन्स येईल। अक्कलकोट तालुक्यातील बबलाद शाळेतील घटनेनं धोकादायक शाळा इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणलाय। बबलाद गावाच्या जिल्हा परिषद कन्नड प्राथमिक शाळेमध्ये घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आहे। प्रशासनाने या छोट्या घटनेतून मोठा धडा घ्यावा अशी मागणी आता करण्यात येते। यासोबत जिल्हा परिषदेच्या आणि महापालिकेच्या सर्व शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि विद्यार्थ्यांचे प्राण वाचवावेत अशीच मागणी आता सोलापूरकरांकडून केली जाते। कॅमेरामॅन सोनू शाहनूरकरसह अभिषेक अदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।